दिनू माझा लखपती, सुन माझी सरस्वती, सोनियाचे दिस माझ्या लेकाला येऊ दे ग आई। पल्ले, आप्पा बोलले होते बघ, त्या बाईला तिच्या पोरांनी सोडलं। तीच ती बाई, मीराबाई नाव आहे त्यांचं। किती शांत आणि निरागस चेहरा आहे ना त्यांचा। सुनेला येऊ दे ग आई। अशा आईला घरातून हकलून द्यावंसं कसं वाटलं असेल कोणाला? पल्ले, माझा आजा नेहमी म्हणायचा, पोर जन्माला येतं ना तर डॉक्टर 10 प्रकारचे डोस द्यायला सांगतो। ओव्हर, कांजण्या, पोलिओ। जोपर्यंत माणुसकीचा डोस द्यायची सुरुवात होत नाही ना तोपर्यंत फक्त लोकसंख्या वाढणार, आपुलकी नाही। ए मी मराठी, आपण त्या आजींना सांभाळायचं काय? तुला सांगतो पल्ले, दुसऱ्यांसाठी तेव्हाच करावं जेव्हा स्वतःचं पोट भरलेलं असेल। चूक, अगदी चुकीचं बोललास तू। स्वतःचं पोट भरलेलं असलं ना की माणसाला झोप लागते। स्वतःच्या भुकेचा तर सगळेच विचार करतात, तो सामान्य माणूस। पण लोकांच्या भुकेचा विचार करतो तो देव। खरं तर देवच म्हटलं पाहिजे, पण जो लोकांच्या भुकेचा विचार करतो तो शेतकरी। त्यांनी जर फक्त स्वतःच्या भुकेचा विचार केला तर कसं होईल? ठीक आहे, मग आजपासून एकच काम, मीराबाईंची व्यवस्था बघायची। नमस्कार आजी, तुमचं नाव काय? काय करता तुम्ही? कुठे राहता? आजी, आजी घाबरू नका, आम्ही तुम्हाला। आजी, माय किती ग परीक्षा बघशील माझी? आजी असं का पिताय? बाटलीने प्या। पण तुमची बाटली उष्टी होईल ना। अहो काय नाही, तुमच्यासाठीच घेतलंय पाणी, प्या। आजी, तुम्ही आम्हाला ओळखत नाही म्हणून तुम्ही जरा घाबरलाय, पण घाबरू नका, आम्ही नातवांसारखे आहेत तुमच्या। पण मी काय केलंय? नाही नाही आजी, तुम्ही काहीच नाही केलंय। तुम्हाला बघितलं, जाणून घ्यावंसं वाटलं तुम्ही काय करता, कोण आहात, कुठे राहता। आजी, कुठे राहता तुम्ही? या नदीच्या पलीकडे एक मंदिर आहे, रात्री तिथंच असते झोप आहे। आणि तुमच्या सोबत कोण असतं? कोणीच नसतं, एक कुत्रा असतो, दिवसाभरात जे कोण देतं ते त्याला बी घालते खायला। तुमच्या घरचे कुठे असतात? एक मुलगा आहे मला, एक कुलता एक। बर, लग्न झालंय त्याच, माझा नवरा वारला, पण पोरगा चांगला शिकला, शहरात नोकरीला लागला, आणि बायको बी तिकडचीच करून आला। पण ती बोलली, आई सोबत ठेवणार असाल तर नारणार नाही मी। मग काय, पोरानं सांगितलं, बायको नाही म्हणती तुला ठेवून घ्यायला। काय? मग माझी जिंदगी गेली गावाकडं, मी गावाकडे राहते म्हणलं, पण एक दिवस साप चावला मला। गावातले लोक दवाखान्यात घेऊन गेले, पोराला फोन केला, पोरगा बी आला, मला शहरात घेऊन गेला, मोठ्या दवाखान्यात नेतो म्हणून। आई, हे पैसे ठेव तुझ्याकडे, तुला लागले तर। नजर नजर, पैसे घेऊन काय करू मी? तुझ्या बायकोला सांग, हवं तर मी दारात झोपते तुझ्या, पण आता मला गावाकडं नगर पाठव। हो, मी सांगतो तिला, पण तू आधी ठणठणीत बरी हो। हा दिदू, तुला सांगायचं राहिलं बघ,
तुझ्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं. लई दिवसाचं व्याज वाढलं होतं. तुझा काय पत्ता लागला नाही म्हणून घर इकून टाकलं मग गावातलं. काय अगं हे मला सांगायचं ना तू. तूच मागच्या टायमाला म्हणलं होतस ना पुण्यात घर घेतलंय मग कर्ज बी काढलंय. मग तुला तरी कोणत्या तोंडाने सांगू मी सांग. आणि मला एकटीला काय करायचंय ग. आता आता मी तुझ्याचकडे राहू ना दिनू. हा अगं हे काय विचारणं झालं. राहा ना. आणि हे नवीन घर मी तुझ्यासाठीच घेतलंय. सारखं सपनात येतं बघ. दिनूचं नवं घर असं असल, खिडकीला काच असल, पायऱ्या चढायची गाडी असल. काय म्हणतो तर त्याला लिफ्ट. हा लिफ्ट. आई तुला खायला प्यायला लागले तर हे पैसे ठेव तुझ्याजवळ. हा मी सकाळी येतो. हा दिनू गेला तो पुन्हा आलाच नाही. दवाखान्यावाले भरले पैसे देऊन गेला एक जण. पण आता संबंध पुण्यात त्याला कुठं शोधणार होते. महिनाभर लोकांना विचारत फिरले. दिनकर आवडलं कुणी ओळखता का. आज तुम्ही पुन्हा दिनूचा विषय काढला तरी. आजी तुम्ही 2 घास खाऊन घ्या बघ. थोडं थोडं थोडं. अगं बाई खरंच ना ग. माझं दिनू सुद्धा अगदी असंच करायचं बघ. मला म्हणायचं आई तुला लय भारी आहे, विद्येची नगरी आहे. आणि आईला इसरायची अशी कुठली विद्या शिकला ग माझा लेकरू. आजी 1 घास खाऊन घ्या. खरंच बघ. तुम्ही रडू नका. थांबा पाणी प्या 1 मिनिट. आजी याच्यापैकी तुमचा मुलगा कोणता. नाही रे बाबा. अरे बरं. अरे यस यस माझा दिनू कुठं र होतास बाळा. किती दिवस झालं तुला जाऊ. असू द्या रडू नका. हो मी तुम्हाला मेल पाठवलाय. एकदा मेल चेक करा तुम्ही. हो हो आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला डिलिव्हरी मिळेल. हो थँक्यू. हॅलो. हा दिनकर आवाड बोलताय का. हो बोलतोय. हा मी अलंकार बोलतोय. मला तुमच्या आईबद्दल जरा बोलायचं होतं. त्यांचं नाव मीराबाई आहे का. म्हणजे खरं तर त्यांच्याशीच बोलायचं होतं. त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे. हॅलो हॅलो. यात माझ्या पोराची काय बी चूक नाही बघ. त्याला ती बायकोच तशी मिळाली. का का तुमच्या पोराला काय अक्कल नाही. एखादा असता ना तर म्हणाला असता माझी आई माझ्या बरोबर राहणार. तुला इथे राहायचं असेल तर राहा नाहीतर जा निघून. अगं बाई असं नाही बोलता येत. आईला घराबाहेर हकलून देता येतं पण बायकोला एवढं पण बोलता येत नाही. काय फायदा अशा मुलाचा. आता नाही त्याची इच्छा. त्याला काय करू मी सांग. माझा नवरा मेला तेव्हा सुद्धा मी माहेरी नाही गेले. सख्या भावापुढे बी हात पसरले नाहीत कधी. माझे मी कष्ट केले आणि त्याला वाढवला. कष्टाची काही कमी पडू दिली नाही बघ. तेच तर
तुम्ही त्याला कशाची कमी पडू दिली नाहीत. आणि आज आज जगायला तुम्हाला भीक मागावी लागते. त्याचं काय? हे बघा, ऐका माझं, आपण ना पोलिसात तक्रार करू, कोर्टात जाऊ आपण. अगं काय बोलतेस काय तू? सख्या पोराच्या विरोधात कोर्टात जाऊय मी? का नाही? कायदा आहे असा. आई वडिलांना असं वाऱ्यावर सोडून देता येत नाही. सांभाळावं लागतं मुलांना. अशा मुलांना ना खरं तर लाथाबुक्क्यांनी मारलं पाहिजे. माझ्या पोराच्या बाबतीत असं काय बोलायचं नाही, सांगून ठेवते. अहो पण आजी, नगाय मला तुझी मदत. आणि खबरदार पुन्हा माझ्या पोराच्या बाबतीत असं काय बोललीस तर पोराला कोर्टात दे. हा मुलगा एवढा निर्दयी आहे तरी आई म्हणते माझ्या मुलाला काही बोलू नका. बघ ना रे, एक तर रस्त्यावर टाकून दिलंय. ती कशी आहे, काय करते, कुठे राहते, काही घेणं देणं नाहीये ह्याला. पण आई मात्र भिका मागते, तरी पोराची चिंता. पहिले तुला सांगतो, काल मीराबाईंशी बोललो आणि मी लगेच फोन केला घरी आईला. म्हणजे रोजच तर फोन करतोस की? करतो मी रोज, पण ना तू कशी आहे, मी बरा आहे, एवढंच बोलणं होतं. आई रोज बोलते. वडिलांचा राग कमी झाला की सांगते तुला. तोवर कर MPSC ची तयारी. हे तू मॅड आहेस काय? MPSC ची तयारी करतोस असं अजून सांगितलंयस घरी? पहिले नाही, मी आशा सोडली, पण तिने नाही ना सोडली. आणि आता हे काम मी सोडलंय म्हटल्यावर ती नाराज होईल ना. हो, ते काही असू दे, पण खोटं बोलू नकोस. लवकरात लवकर खरं सांगून टाक. आता एखादी चांगली नोकरी भेटली की सांगतो. वडील बोलायला लागतील. पण तुझं एक बरं आहे, एवढी पळून आली घरून तरी घरचे फोनवर बोलतात. काय ऑलिम्पिक मध्ये पळून गेली होती का? तुला माहितीये, माझी आजी कायम म्हणते, पोरांनी आयुष्यात काही केलं नाही तरी चालेल, पण आई बापाशी कधी खोटं बोलू नये. पहिले पण कधी कधी खोटं बोलल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे बघ आता गंमत. त्याचाच फोन आहे. हा काय मेसेज पाठवलाय तुम्ही मला? हा, काय पर्याय नव्हता दुसरा. तुम्ही फोन पण उचलत नव्हते, त्यामुळे मेसेज करायला लागला हो मला. हो, पण ती माझीच आहे कशावरून? अहो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर थोड्या वेळ शुद्धीत होत्या त्या. हा, त्यांचं नाव सांगितलं त्यांनी, तुमचंही नाव सांगितलं. म्हणे माझ्या मुलाला सांगा, तो मला बरोबर येईल म्हणे वाचवायला. शेवटच्या क्षणापर्यंत हेच बोलत होत्या त्या. पण काय ना, ते दुर्दैवानं वाचल्या नाही होत्या. अरे पण अलंकार, जो मुलगा आई जिवंत असताना तिला दवाखान्यात सोडून जातो, तो आई वारली ही बातमी कळल्यावर कसं काय येईल रे? 100% येईल. आणि डोक्यावर पडलायस का तू जरा? पहिले मी त्याला सांगितलंय, तुमच्या आईला ज्या गाडीने टक्कर दिलीये त्या गाडीवाल्याला पकडलाय. मग तो गाडीवाला खूप मोठा व्यापारी आहे आणि नुकसान भरपाई म्हणून तो 25 लाख रुपये द्यायला तयार झालाय. बर, म्हणजे मीराबाईंचा मुलगा पैसे घ्यायला येतोय तर? शी. त्याला म्हंटलो मी, म्हटलं तुमच्या आईला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो, पोलिसांकडे त्या माणसाला पकडून दिलं. तो गाडीवाला आम्हाला पैसे देत होता, पण आम्ही म्हटलं तुमच्या आईचे पैसे घेऊन आम्ही काय करू. तर म्हणाला, थांबा तिकडे मी येतो आणि तुम्ही जी काही मदत करता ना त्याचे पैसे मी तुम्हाला देतो. अशा लोकांच्या थोबडावर पैसे फेकून मारले पाहिजेत. पण तू शांत राहा. आपण काय
अलंकार हां दिनकर आव्हाड. तुम्ही मेसेज केला मी तसाच ऑफिसमधून निघालो. बायको मला पाठवायला तयार नव्हती तरी देखील आलो. हो बरोबर आहे बरोबर आहे. आता सासू होत्या म्हटल्यावर खूपच दुःख झालं असेल ना त्यांना. हो. बॉडी कुठे? बॉडी आय मीन आई कुठे? कोणत्या हॉस्पिटलमध्ये? चल दाखवतो. हो. आपण त्या व्यापाऱ्याला आधी आपण फ्री करून देऊ. काय त्यांनी सगळी पैशांची व्यवस्था केली आहे ना, त्याला जायचंय. फक्त तुम्ही एका कागदावर असं लिहून द्या की तुम्हाला काहीही तक्रार नाही. ठीक आहे. तसंही तक्रार करण्यात काही अर्थच नाहीये. चला. इतके दिवस शोध घेत होतो त्यांचा, पण काहीच पत्ता लागला नाही सासूबाईंचा. पण अशा रीतीने बातमी कळेल असं अजिबात वाटलं नव्हतं. हो 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 आम्ही समजू शकतो. आवरा सावरा स्वतःला, रडू नका. अहो कशी सावरू, आमचा किती जीव होता त्यांच्यावरती. हो शांत हो बघू. आवर स्वतःला. अहो तो माणूस इतका का उशीर लावतोय? आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय. अहो किती घाई करताय तुम्ही. जाऊ जाऊ जाऊ. ते कागदपत्र तयार होत आहेत ना. आणि शेवटी काय पैसे महत्वाचे आहेत. आम्हाला पैसे महत्वाचे नाहीये तू, मला माझ्या सासूबाई जास्त महत्वाचे आहेत. हो हो हे बघ शांत हो. आवर स्वतःला. आई आपल्याला कुठेच सोडून गेलेली नाहीये. आई इथेच आहे आपल्या जवळ. आई हा काय नालायकपण आहे? तुम्ही माझ्या आईबद्दल असं खोटं कसं सांगू शकता? आईसाठी नाही पण पैशांसाठी तुम्ही नक्की आल्याची खात्री होती हो मला. आणि दिनकर राव हे कागद मगाशी सही केली होती ना याच्यावर. बघा तुमचीच सही आहे ना. बघा ना तुम्ही पण. हा आता पैशांविषयी तर नाही, पण ह्याच्यात काय लिहिलंय माहितीये का? ह्याच्यात लिहिलंय इथून पुढे मी माझ्या आईला सांभाळीन. त्या कुठे हरवल्या किंवा त्यांना कसलाही त्रास झाला तर सर्वस्वी मी आणि माझी बायको जबाबदार असू. हे सांगणारे तुम्ही कोण आहात? आम्ही इन्स्पेक्टर साहेब. अच्छा म्हणजे आता तुम्ही आम्हाला पोलिसांची धमकी देणार? नाही घाबरू नका तुम्ही. धमकी नाही आहे. आता नाही करणार काही ते तुम्हाला. पण जर का तुम्ही आजींना पुढे काही केलं तर मात्र समजला ना. घेऊन जाणार ना आईला सोबत. हो. कडकडून मिठी मारा जरा त्यांना. बरेच महिने झाले थांबल्यात तुमच्यासाठी. आई किती शोधलं तुला, किती वाट बघितली. आई झालाच नाही ना आईची आठवण घेऊन. आता नाही ना मला सोडून जायचं. नाही ना जायचं. नाही आई मी तुला कुठेच सोडून जाणार नाही. दिव्या
आईच्या पाया पडू. सुखी राहा रे माझ्या वासराला सुखी.